नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ऐश्वर्याला आवाज देते तर ऐश्वर्या धावतच येते. विचारते की काय झाले, कशाला आवाज दिला. तर जानकी म्हणते की अगं सावकाश, इतके टेन्शन कशाला घेतलेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की इट्स ओके, मी ठीक आहे. दिवसभराची सर्व काम झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही मला आवाज दिला, काही राहिले का. तेव्हा जानकी म्हणते की अगं सर्वात महत्वाचे काम राहिले. तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय. तर जानकी म्हणते की चुलीला नमस्कार करायचा. तेव्हा जानकी म्हणते की अगं तसे नाही, कारण दिवसभरची सर्व काम झाल्यानंतर आपण ओट्यावर हळदी कुंकू व्हायचो. पूर्वी चूल असायची त्यामुळे ती सारवली जायची, पण आता चूल जरी नसली पण कृतज्ञतेची भावना मात्र तीच आहे. ची सुरुवात आपण अन्नपूर्णेला स्मरण करून चुलीची पूजा करून करतो आणि स्वयंपाक करायला घेतो. अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने मग आपल्या घरामध्ये सुग्रास असे जेवण तयार होते. त्यामुळे घरचे दारचे पाहुणे हे सर्व काही त्या जेवणाने तृप्त होतात, खुश होतात. म्हणून दिवसभराचे काम संपल्यानंतर आपण गॅसवर हळदी कुंकू व्हायचे, पूजा करायची आणि थँक्यू म्हणायचे. मग तसे कर. तर ऐश्वर्या म्हणते की हो, तुम्ही सांगितले होते तसेच. आणि ऐश्वर्या हळदी कुंकू गॅसला वाहून नमस्कार करते. तर त्यावर जानकी सुद्धा ही गॅसला हळदी कुंकू वाहते आणि नमस्कार करते. त्यावर जानकी ही ऐश्वर्याला सांगते की हल्ली सोशल मीडियावर ग्रॅटिट्यूड बद्दल खूप काही बोलले जाते, सांगितले जाते, लिहिले जाते, पण आपल्या संस्कृतीमध्ये, कल्चरमध्ये ते खूप अगोदरपासून आहे. आपण अशा प्रकारे व्यक्त होतो. छान आहे ना हे सर्व. तर ऐश्वर्या मुद्दाम हसून हो बोलते. तर आजी आणि सुमित्रा हे सर्व ऐकत असतात. तर आजी लगेच सुमित्राला म्हणते जानकी कशी ऐश्वर्याची शाळा घेते, पक आणि जरा तिला शिकवण्याची संधी मिळवली तर लगेच सुरू. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई, नाव कशाला ठेवतेस, उलट तू जानकीचे कौतुक करायला हवे. तेव्हा आजी लगेच तोंड वाकडं करते. तर सुमित्रा म्हणते की आज ऐश्वर्या या घरामध्ये दिसते तर जानकीमुळेच. तर जानकी ही ऐश्वर्याला खूप छान असे गप्पा गोष्टी सांगत असते आणि शिकवत असते. आणि ते सर्व बघून सुमित्रा म्हणते की ऐश्वर्याला दुसरा चान्स दिला ना तो तर जानकीमुळे. ऐश्वर्याबद्दल स्वतःचे मत तिने बाजूला ठेवून सारंगचा विचार करून ऐश्वर्याला या घरामध्ये तिने स्वतः ठेवून घेतले. आणि ऐश्वर्या जर सुधारेल तर ते फक्त आपल्या जानकीमुळेच. त्यामुळे तू जानकीला नाव ठेवू नकोस, उलट तिचे कौतुक कर. तर सुमित्रा आतमध्ये जायला निघते. तर आजी जोराने म्हणते की हो. तर सुमित्रा आतमध्ये निघून जाते. तर इकडे जानकी ऐश्वर्याला म्हणते तू सुद्धा जाऊन झोप. तर एकमेकांना त्या गुड नाईट बोलतात आणि जानकी निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की या मास्तरनीला एक दिवस असा धडा देणार आहे की मी ती कायम लक्षात ठेवेल. आणि बोटाने ते गॅसवरील हळदी कुंकू इकडे तिकडे पसरवत असते. तर तेवढ्यात आजी मागून येते आणि ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते आणि आजीला बघून तिच्या जीवात जीव येतो. आणि आजीला म्हणते की आजी, तुम्ही अशा मांजराच्या पावलांनी का आलात, मी किती घाबरले. तेव्हा आजी म्हणते की अगं घाबरतेस कशाला, मी आहे ना तुझ्या पाठीशी. जानकी तुला जे जे काही शिकवते ते सर्व तू शिकून घे, त्यामुळे काळजी करू नको. नंतर गुरुची विद्या ही गुरुलाच. पण माझ्या सारंगला मात्र तू त्रास देऊ नकोस, त्याला अगदी आनंदात ठेव. तो सुखात तर तू सुखात, हे बरोबर आहे ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो. आणि आजी म्हणते की मग काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसेही तुझ्या पाठीशी कोण उभे राहणार आहे, एकतर मी किंवा सारंग. त्यामुळे तू आमच्या दोघांचेच ऐकायचे काय. तर ऐश्वर्या म्हणते की हो. आणि आजी म्हणते की जा, सारंग वाट बघतोय आणि लक्षात ठेव की मी जे काही सांगितले ते. तर ऐश्वर्या म्हणते की हो आजी, गुड नाईट करते. तर आजी विचारते की रात्र झाली का. आणि हो गुड नाईट असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की हे लोक किती बोर करतात. ही ऐश्वर्या येथे ऐकायला नाही तर ऐकवायला आलेली आहे, पण ह्या आजीच्या टिप्स फॉलो करण्यातच माझा फायदा असेल. आणि ऐश्वर्या रूम मध्ये निघून जाते. तर आजी मात्र खूपच खुश असते. त्यानंतर इकडे सारंग रूम मध्ये असतो. तर ऋषिकेश याचा हात धरून त्या हाताकडेच पाहत असतो. विचारतो की अरे आता सारंग ठीक तर आहे ना हात तुझा. तर सारंग म्हणतो की हो आणि बोलून जातो की तसेही चटके काहीच नाही. तर ऋषिकेश सारंगकडे बघून मला सर्व काही कळते आणि त्यासाठीच जानकीचे प्रयत्न सुरू आहेत. मग एक ना एक दिवस ऐश्वर्या नक्की खरीखुरी रणदिवे होईनच. टाकेचे घाव सोसल्याशिवाय त्याला सुद्धा देव पण येत नाही. त्यामुळे तू तिला जरासे घाव सोसून देत
आणि ऐश्वर्याला हे सर्व घडल्यानंतरच त्यातून ती घडत जाईल। आणि तेवढ्यात ऐश्वर्या आतमध्ये येते तर ऋषिकेश म्हणत असतो, तू त्यासाठी तिला सपोर्ट कर, परंतु मदत मात्र करू नकोस, तिला सर्व काही शिकून दे। तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम खाकुरल्याचे नाटक करते तर ऋषिकेश तिला बघून म्हणतो की ऐश्वर्या, आणि सारंगला म्हणतो की चल आता मी निघतो। आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या काही लागले तर सांग। तेव्हा ऐश्वर्या तर रागाने हो बोलते आणि ऋषिकेश तिथून निघून जातो। तर ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते, ऋषिकेश दादा काय म्हणत होते? तेव्हा सारंग म्हणतो की नाही ते, तर ऐश्वर्या म्हणते की हो तेच म्हणत होते, मी तुम्हाला फॅन आणण्यासाठी सांगितला नव्हता आणि त्या फॅनमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला, मग त्यांना असेच वाटत असेल की हे सर्व माझ्याच मुळे झाले। तेव्हा सारंग म्हणतो की नाही, आणि मला माहिती आहे की माझी चूक आहे। आणि सारंग बाहेर जायला निघतो तर ऐश्वर्या म्हणते की थांबा सारंग, तुम्ही आता लगेच असे बाहेर जाऊ नका, ऋषिकेश दादा बाहेरच असतील। आता जर तुम्ही असे लगेच बाहेर गेलात तर त्यांना लगेच कळेल तुम्ही येथे माझ्यासोबत थांबत नाही म्हणून। आणि ऐश्वर्या सारंगला खाली बसायला सांगते। तेव्हा सारंग गुपचूप शांतपणे सोफ्यावर बसतो। तेव्हा ऐश्वर्या उठते आणि सारंग समोर येऊन बसून विचारते की हात आता तुमचा बरा आहे का? तेव्हा सारंग फक्त मान डोलवतो तर ऐश्वर्या म्हणते की गुड। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जरा बर्फाने शेकवा म्हणजे बरं वाटेल। आणि सारंग, तुम्हाला मला वारा घालायची काय गरज होती हो? बघितले ना तुमच्या हाताला किती लागले ते? तर सारंग म्हणतो की नाही। तर ऐश्वर्या म्हणते की नाही काय, त्रास तर होतोच तुम्हाला, आणि हे बघा इथून पुढे माझ्यासाठी हे सर्व करायची काही गरज नाही, माझी तेवढी लायकी सुद्धा नाही, आणि मी करत असते। तर सारंग विचारतो की मी काय? तर ऐश्वर्या म्हणते की काही नाही, काही गोष्टी न बोलता समजून घ्यायच्या असतात। तेव्हा सारंग फक्त पाहत असतो ऐश्वर्याकडे। त्यानंतर जानकी सर्व काम आटपून लाईट बंद करून जायला निघते। तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो। ऋषिकेश विचारतो की अगं जानकी सर्व काम आटोपले का? तर जानकी हो बोलते। आणि तुम्ही सारंग भाऊजींशी बोलायला गेले होते, मग ते काय म्हटलेत, मग काय झाले? तर ऋषिकेश म्हणतो की त्या विषयावर मी त्याच्याशी बोललो, परंतु बंधुराज अजून सुद्धा त्या प्रेमाच्या धूनमध्ये आहेत। तेव्हा जानकीला हसू येते आणि म्हणूनच आपण ऐश्वर्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपण इतकं सर्व काही करतो पण तिला काही जमते का? तेव्हा जानकी हसून म्हणते की हो जमेन हळूहळू। जानकी म्हणते की कामापेक्षा जास्त तिच्यामध्ये प्रेमाचा आणि आपलेपणाचा भाव जास्त निर्माण करायला हवा, ते झाले ना मग सर्व काही झाले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पण जानकी, या सर्वांमध्ये तुझी मात्र चिकाटीची परीक्षा आहे। तेव्हा जानकी म्हणते आपल्या, आणि दोघे गोड हसतात। आणि आतमध्ये जायला निघाल्यानंतर लगेच दरवाजाची बेल वाजते। तर ऋषिकेश विचारतो की आता कोण असेल या वेळेला? तर ऋषिकेश म्हणतो की जानकी थांब मी पाहतो। तर ऋषिकेश दरवाजा उघडतो तर ती शर्वरी असते। तेव्हा शर्वरीच्या हातामध्ये बॅग असतात। तेव्हा शर्वरीला बघून जानकी विचारते की शर्वरी वंश, तुम्ही आता या वेळेला इतके अचानक कशा आलात? तेव्हा शर्वरी म्हणते की का, मी नाही येऊ शकत का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं शरू, असे का बोलतेस? जानकी म्हणते की अहो तुमचेच घर आहे, तुम्ही केव्हा पण येऊ शकतात, फोन नाही मेसेज नाही, इतक्या रात्री येथे आलात, काळजी वाटली म्हणून विचारले। तेव्हा शर्वरी म्हणते की विक्रांत शूटिंग साठी मुंबईला गेलाय, मला घरामध्ये एकटे वाटत होते म्हणून 2-3 दिवस राहण्यासाठी आले, आणि गेस्ट रूम रिकामी आहे ना असे बोलत ती आतमध्ये निघून जाते। तर ऋषिकेश हो म्हणत असतो। तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की आता ह्या अशा वेळेला, तेव्हा जानकी म्हणते की मला सुद्धा खूप काळजी वाटते आणि बहुतेक आपण जास्त विचार करतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे चल, आणि शर्वरी रूम मध्ये येते आणि बॅग उघडते तर त्यामध्ये डिव्होर्स पेपर असतात। ते पेपर्स हातामध्ये घेऊन तिला विक्रांत बरोबर जे काही भांडण झालेले असते ते आठवते, आणि विक्रांतने जे डिव्होर्स पेपर तिच्या हातामध्ये दिलेले असतात की आता डिव्होर्स शिवाय आपल्याकडे माझ्याकडे पर्याय नाही असे म्हटलेला तो असतो। तेव्हा ते पेपर्स पाहून शर्वरी म्हणते की अरे विक्रांत, तुम्हाला डिव्होर्स देतो का? तर विक्रांत म्हणतो की हो, कारण तुझ्या या संशयी स्वभावाचा आता खरंच मला खूप कंटाळा आला, आणि त्या भांडणांचा सुद्धा। मला तुला एक्सप्लेनेशन द्यायचे नाही कारण तू ते समजूनच घेत नाही, तुझ्या डोक्यामध्ये फक्त संशयच भरलेला आहे, मला आर्ग्युमेंट नकोय, त्यामुळे तू या घरातून कायमची चालती हो। तेव्हा शर्वरी म्हणते की विक्रांत, तू मला घरातून बाहेर काढून टाकतोस, हे माझं घर आहे आणि तू माझा नवरा आहेस, लग्न झाले आपले आता। तेव्हा विक्रांत म्हणतो की आता हेच लग्न मी मोडतो, कारण हे सर्व माझ्या शक्तीच्या पलीकडे गेले आहे, लग्न झाले हाच तुला प्रॉब्लेम होतं, मग तेच लग्न आता मी मोडून टाकतो, आणि डिव्होर्सचे पेपर सुद्धा मी अगोदरच रेडी करून ठेवले होते, कारण मला माहिती होते की तुझ्या या संशयित स्वभावामुळे एक ना एक दिवस मला याची गरज पडणार म्हणून। शर्वरी, मी तुला 1000 वेळेस समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु संशय पांघरून तू झोपण्याचा प्रयत्न केला, आणि जाग तर तुला येणारच नव्हती, मग असे कायम डोक्याला डोकं आपटण्यापेक्षा वेगळे झालेले बरे राहील, यू कॅन गो आउट। आणि ते सर्व बोलणे शर्वरीला
आठवते आणि ती आपल्या रूम मध्ये ते डिव्होर्स पेपर हातात घेऊन खूप रडत असते। तेवढ्यात जानकी शर्वरी वंश असा आवाज देते तर शर्वरी घाईने आपले डोळे पुसते आणि ते डिव्होर्स पेपर परत बॅग मध्ये ठेवते आणि ती बॅग ती त्या दिवाणखाली ठेवत असते आणि तेवढ्यात जानकी आतमध्ये येते तर शर्वरी खूपच घाबरते। जानकी विचारते की अहो शर्वरी वंश तुम्ही असे बॅग जवळ खाली का बसलात? तेव्हा शर्वरी म्हणते की अगं वहिनी काही नाही, मी माझी औषधं बघत होते। तेव्हा जानकी शर्वरीचा हात धरते आणि वंश घरी सर्व ठीक आहे ना असे विचारते। तेव्हा शर्वरी म्हणते की हो ग, पण तू असे का विचारतेस ग? तेव्हा जानकी म्हणते की हो, मग तुम्ही दमला असेल तर आराम करा, मी सर्व काही तोपर्यंत आवरून ठेवते। तेव्हा शर्वरी घाबरून नको नको असे करून तू सुद्धा दमलेली आहे आणि मी सुद्धा दमलेली आहे, मग तू सुद्धा झोप आता, मी सुद्धा झोपते आणि जानकीला ती गुड नाईट करते। तेव्हा जानकी तर विचारातच पडते, लक्षणं मात्र ठीक दिसत नाही असं तिला विचार करते आणि जानकी लाईट ही ऑफ करते आणि दरवाजा लावून घेते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी तयार होऊन येतात तर आजी म्हणते की बघा ऐश्वर्याने म्हणजे तुमच्या लाडक्या सुनबाईंनी आज पोहे बनवलेत आणि सारंगला विचारते की तुला कच्ची कैरी घालून पोहे आवडतात ना? तर सारंग खुश होतो आणि हो बोलतो। तर आजी म्हणते की हो छानच झाले असणार। तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकीने शिकवले कारण सारंगच्या आवडीनिवडी अजून ऐश्वर्याला काही माहिती नाही। तेव्हा आजी म्हणते की अगं ती नवीन आहे, हळूहळू सर्व काही शिकून घेईन आणि त्यात काय झाले इतके। तेवढ्यात शर्वरी सुद्धा तयार होऊन बाहेर येते तर जानकी म्हणते की वंश या या। तर शर्वरीला बघून सर्वांना धक्काच बसतो आणि धक्क्याने सर्वजण शर्वरीकडे पाहू लागतात। तेव्हा नाना विचारतात की शर्वरी तू केव्हा आली? तर शर्वरी म्हणते की मी काल रात्रीच आले, विक्रांत मुंबईला गेला, मग मी काय करणार होते भूतासारखी। तेव्हा जानकी म्हणते की अहो वंश बसा, ब्रेकफास्ट करा। तेव्हा आजी म्हणते की अगं शरू बघ हे पोहे बघ की ऐश्वर्याने केले, एकदम झक्कास असे। तेव्हा सर्वजण पोह्यांचा एक एक घास घेतात तर सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात तर ऐश्वर्या म्हणजे मनात विचार करते की नेमकं काय झाले असेल आणि तेवढ्यात मंगला ताई या ऐश्वर्याला बाजूला थोडासा आवाज देतात म्हणून ऐश्वर्या बाजूला होते तोपर्यंत लगेच सर्व एक एक करून मीठ आपल्या पोहेमध्ये थोडेसे टाकतात आणि सारंग लगेच ऐश्वर्या इकडे आल्यानंतर म्हणतो की पोहे एकदम झक्कास झाले। तेव्हा आजी म्हणते की हो खूपच छान, हो की नाही दादा? तर ऋषिकेश म्हणतो की हो, अरे पोहे छानच झाले आणि ऐश्वर्या तुला सर्व काही हळूहळू जमायला सुद्धा लागले। तेव्हा ऐश्वर्या मात्र थँक्यू बोलते। तेव्हा ऐश्वर्या मनात विचार करते की खरंच काय माणसं आहेत ही, मी मुद्दाम पोहेमध्ये मीठ टाकले नव्हते परंतु कोणी बोलले सुद्धा नाही। डॅडाने तर हे असे केल्यानंतर घर डोक्यावर घेतले असते आणि मला म्हटले असते की तुला साधे पोहे सुद्धा येत नाही आणि उद्या तू काहीच करू नको असे सुद्धा म्हटले असते, पण असे काही झालेच नाही। तेव्हा नाना म्हणतात की शर्वरी तू एक काम कर, विक्रांत लावांना फोन कर आणि उद्या मुंबईवरून निघाल्यानंतर तू त्यांना इकडेच यायला सांग, रात्रभर तुम्ही इकडे राहा आणि मग नंतर घरी जा, नाहीतर तू एक काम कर आत्ताच फोन लाव, मीच बोलतो त्यांच्याशी। तेव्हा शर्वरी म्हणते की नाही नाना तो शूटिंग मध्ये आहे, त्याचा फोन नाही लागणार आणि शर्वरी रागाने आतमध्ये निघून जाते, कुणाचं काही ऐकत नाही। तेव्हा जानकीला संशय येतो, जानकी विचार करते की ह्या अशा इतक्या तुटक का वागतात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चला आता आम्ही निघतो आणि सारंग तुला मी गावामध्ये ड्रॉप करतो आणि तसंच पुढे जातो। तेव्हा सारंग म्हणतो की चालेल दादा, माझे झालेलेच आहे आणि आईला म्हणतो की येतो आम्ही। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सांभाळून जा। तेव्हा ऋषिकेश सारंग हो म्हणून जायला निघतात। तेव्हा जाताना सारंगला ऐश्वर्या बाय करते तर सारंग सुद्धा ऐश्वर्याला बाय करतो तर ऋषिकेश हे सर्व पाहतो आणि जानकीकडे बघून हसतो। तेव्हा सुमित्रा म्हणते की झाले का आई तुझे, मग चल आणि ऐश्वर्या आणि जानकी तुम्ही सुद्धा आता नाश्ता करून घ्या असे सांगून त्या रूम मध्ये निघून जातात। तर जानकी आणि ऐश्वर्या ह्या पोहे खाण्यासाठी बसतात तर जानकी एक घास घेते। ऐश्वर्या तेव्हा म्हणते की अहो वहिनी पोह्यात मीठ नाही, मग सर्वांनी हे पोहे कसे खाल्ले तो आणि मीठ घ्या पोह्यामध्ये। तेव्हा जानकी हसून म्हणते की हेच तर आपले रणदिवे कुटुंब आहे आणि ऐश्वर्याकडे बघून हसते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये विक्रांत हा बाईक करून जात असतो आणि गाडीमध्ये असताना ऋषिकेश विक्रांतला पाहतो आणि विचार करतो, विक्रांतराव तर काल शर्वरीने सांगितले होते ते तर मुंबईला गेलेत, मग याचा अर्थ असा होतो की शर्वरी नक्की काहीतरी आमच्यापासून लपवते। शर्वरीने बॅग ह्या खाली रूम मध्ये तशाच ठेवलेल्या असतात आणि ह्या कुठे गेल्या असतील म्हणून जानकी त्या बॅग उचलते आणि त्या बॅग ह्या उघड्या असल्यामुळे त्यातील सर्व कपडे खाली पडतात आणि ते डिव्होर्स पेपर सुद्धा। तेव्हा जानकी त्यातील ते डिव्होर्स पेपर पाहते आणि तिला तर धक्काच बसतो। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।